Today we'll start with our 3.1 summary writing question pattern जो आपल्याला आपल्या बोर्ड एक्झामसाठी क्वेश्चन नंबर 2B इथे येणार आहे, जो आपला 3 मार्काचा प्रश्न आहे. वेर यू विल बी हॅविंग अन अनसीन पॅराग्राफ टू रीड, कॉम्प्रिहेंड and plus question 2B will be writing the summary of that unseen paragraph. So here आज आपण त्याची प्रॅक्टिस करूया की जेव्हा अनसीन पॅराग्राफ आपल्याला येतो तर त्याची समरी कशी लिहावी. सगळ्यात महत्त्वाचं, बहुतेक विद्यार्थी हा प्रश्न अटेम्प्ट करत नाहीत. बट आय वुड सजेस्ट की 3 मार्कांपैकी जर तुम्ही आज मी दिलेल्या ट्रिक्स थोड्या जरी फॉलो केल्यात तर डेफिनेटली 3पैकी तुम्हाला 1.5 मार्क इझिली स्कोर करता येईल. सो जस्ट वॉच द व्हिडिओ केअरफुली, फॉलो द इन्स्ट्रक्शन्स आणि मग तुम्ही समरी लिहिण्याचा प्रयत्न करा. सी देअर 0 मार्क्स मिळवण्यापेक्षा 1.5 मार्क नक्कीच तुम्हाला 3मध्ये मिळेल आउट ऑफ 3. राईट. प्रश्न नाही लिहिला तर 0च मिळणार आहे, पण जर प्रश्न अटेम्प्ट केलात आणि या ट्रिक्स तुम्ही जर फॉलो केल्यात तर डेफिनेटली तुम्हाला 1.5 मार्क मिळतोच आहे कमीत कमी. यू कॅन स्कोर मोर दॅन दॅट. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट आपण त्याची समरी रायटिंग करूया. जे तुम्हाला क्वेश्चन्स आहेत, पहिल्याचा मीनिंग काय आहे तो समजून घ्या. समरी इज अ रेकॉर्ड इन द रीडर्स ओन वर्ड्स दॅट गिव्स द मेन पॉईंट्स ऑफ अ पीस सच ॲज अ न्यूजपेपर, आर्टिकल, अ लेक्चर, अ पॅसेज, अ चॅप्टर और इवन अ होल बुक. समरी म्हणजे सारांश लेखन हे काय आहे? हा एक रेकॉर्ड आहे इन रीडर्स ओन वर्ड. रीडर्सच्या वाचकाच्या स्वतःच्या भाषेमध्ये त्याला हा रेकॉर्ड करायचा असतो, समरी लिहायची असते. मग ती कशी लिहिणार? तर तुम्हाला मेन पॉईंट्स घ्यावे लागतात. कशामधून? जे तुम्हाला न्यूजपेपरचं आर्टिकल दिलं असेल, एखादं लेक्चर तुम्ही ऐकलं असेल, एखादा उतारा वाचला असेल, एखादा धडा किंवा एखादं पूर्ण पुस्तक, या सर्वांचं समरी लिहिता येऊ शकते. बट ॲज आय सेड, इट हॅज टू बी कमीत कमी 1/3 असते. दिलेल्या पॅराग्राफच्या 1/3. जर 10 ओळी असतील तर आपल्याला किमान 3 ओळींमध्ये, 3 ते 4 ओळींमध्ये त्याची समरी लिहावी लागते. सर, पहिल्यांदा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत रायटिंगबद्दल त्याचा अर्थ जाणून घेऊया. आईस ब्रेकर क्वेश्चन्समध्ये तुम्हाला पहिले दिलं आहे पहा, दॅट डिस्कस इन पेअर्स अँड गेस द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोविंग. पहिलं दिलं आहे समराईज करणं म्हणजे नेमकं काय? समराईज करणं म्हणजे पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, क्रमाने माहिती लिहिणं आहे का? नो. मग समराईज करणं म्हणजे रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन म्हणजे दिलेल्या सिलेक्टेड उतार्यामधील महत्त्वाचे पॉईंट संक्षिप्त रूपात लिहिणे. येस. पुढचा अर्थ पण जाणून घेऊया. टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन का? नवीन माहितीचा परिचय करून देणं का? नाही. आणि टू राईट वन्स ओन ओपिनियन अबाउट सिलेक्शन म्हणजे स्वतःचं मत मांडणं असतं का? बिलकुल नाही. राईट. स्वतःच्या भाषेत लिहिणं होतं, बट स्वतःचं मत आपण तिथे व्यक्त करत नाही. सो हिअर टू समराईज मीन्स वॉट? टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन. मग दुसरा प्रश्न आहे पहा, द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट्स ऑफ अ पॅराग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज डॅश. मग जेव्हा आपण एखाद्या उतारातील मेन आयडिया एक्सप्रेस करतो त्या समरीला काय म्हणतात? आउटलाईन म्हणजे रूपरेषा म्हणतात का? नाही. रिपोर्ट रायटिंग म्हणजे वृत्तांतलेखन म्हणतात का? नाही. सिनॉप्सिस म्हणजे पुन्हा तोच सारांश लेखन स्टोरीचा जो असतो तो आहे का? नाही. तर त्याला आपण म्हणतो रिटर्न समरी म्हणजे लेखी स्वरूपामध्ये त्याचं सारांश लेखन करणं. ठीक आहे. सो हिअर नेक्स्ट क्वेश्चन पहा. तुम्हाला इथे एक वेज ऑफ रायटिंग 2 कॉलम दिलेले आहेत आणि त्याचं वर्णन पुढे दिलेलं आहे. मग समरायझिंग म्हणजे काय? पॅराफ्रेझिंग म्हणजे काय? प्रिसाईज रायटिंग म्हणजे काय? कोटिंग, एडिटिंग आणि जिस्ट रायटिंग म्हणजे काय? या सगळ्यांचेच अर्थ जे आहेत ते तुम्हाला इथे पुढे दिलेले आहेत. राईट. पण याचाच आपण जाणून घेणार आहोत की याला नेमकं मराठीमध्ये काय म्हणतात हेही माहीत असणं आवश्यक आहे ना. मग याला मराठीत काय म्हणतात आणि याची उत्तरं काय आहेत ती आपण डायरेक्ट पाहूया. सी हिअर, समरायझिंग म्हणजे काय? तर सारांश लेखन. इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इन टू वन्स ओन वर्ड्स म्हणजे दिलेल्या उतारातील महत्त्वाच्या ज्या आयडियाज आहेत, महत्त्वाच्या ज्या काही त्यांचे विचार आहेत ते लेखकाने, वाचकाने स्वतःच्या भाषेत लिहिणं.
पण स्वतःचं मत नाही, फक्त स्वतःच्या भाषेत, कारण आपल्याला वाक्य शॉर्टमध्ये लिहायची असतात. त्यामुळे समरायझिंग म्हणजे काय, मेन आयडिया स्वतःच्या भाषेत लिहिणे. पॅराफ्रेझिंग म्हणजे काय, याला अनुवाद लेखन म्हणतात. इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल पॅराग्राफ. जे तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे, कविता दिलेली आहे किंवा काहीही, त्याचा शब्द न शब्द त्याच्याशी जुळला पाहिजे. अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड, म्हणजे त्या शब्दाचा डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड शब्द न शब्द जुळला पाहिजे आणि एकदम त्याची प्रति कॉपी असली पाहिजे ती, राईट. नेक्स्ट, प्रिसाईज रायटिंग म्हणजे काय, तर गोषवारा लिहितो तो. इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स, म्हणजे एक मोठा जे काय असेल, सपोज तुम्हाला एखादी मोठी कथा दिली असेल, मोठा उतारा दिला असेल, तर तो आपल्याला काय करायचं आहे, स्लाइटली त्याला कंडेन्स करायचं आहे, थोडं कमी करायचं आहे, पूर्णपणे नाही. समरायझिंग म्हणजे काय, पहा, मेन आयडियाज घ्यायचे आहेत आणि स्वतःच्या भाषेत लिहायचे आहेत. गोषवारा किंवा प्रिसाईज रायटिंगमध्ये आपण काय करतो, एक मोठा ब्रॉडर सेगमेंट जो आहे तो थोडकाच कमी करून लिहायचा असतो. दॅट इज कॉल्ड गोषवारा किंवा प्रिसाईज रायटिंग. 4 नंबर आहे कोटिंग. आता कोटिंग म्हणजे काय, ते एखाद्या गोष्टीचा उदाहरण म्हणून उल्लेख करणं. जसं की इट इन्क्लूड्स नॉट ओन्ली द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस्ड क्लिअरली टू द पॉईंट. फॉर एक्झाम्पल, एखादा एसे लिहिताना जर मला एखादी संकल्पना विस्तृत करायची असेल तर ती मेन आयडिया फक्त नाही घ्यायची आहे, तर त्याच्याबद्दल दिलेला पूर्ण टॉपिक जो आहे तो मला पॉईंटशी रिलेटेड एक्सप्रेस करायचा आहे. देन एडिटिंग म्हणजे काय, संपादन करणं म्हणजे काय. इट इन्क्लूड्स सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स. दिलेल्या उतारातील ठराविक ओळींचं आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्शन करायचं आहे. मग त्याला करेक्शन करायचं आहे. जर आपल्याला त्याला जॉईन करायचं आहे तर त्याचं करेक्शन करणं आवश्यक आहे. त्याला कंडेन्स करायचं आहे, थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग त्याला ऑर्गनाईज करायचं आहे आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे, आपल्या गरजेप्रमाणे त्याला ऑर्गनाईज करायचे क्रमाने. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एडिटिंग. देन व्हॉट इज नेक्स्ट, जिस्ट रायटिंग. जिस्ट रायटिंग हा पार्ट 12वीच्या विद्यार्थ्यांना कविता लेखन हा तुमचा जो ओरलमधला पार्ट आहे. समरी रायटिंग पहा, म्हणा समरी रायटिंग इन द सेन्स स्टोरी किंवा कथेवर तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत त्यामध्ये हा प्रश्न येतो. तर यामध्ये नेमकं तुम्ही काय लिहिता. इट इन्क्लूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑर द क्रुक्स ऑफ द मॅटर. म्हणजे दिलेल्या कवितेतील छोटीशी जी काय असेल, कवितेतील, कथेतील किंवा दिलेल्या उतार्यातील फक्त महत्त्वाचा पार्टच लिहायचा आहे. सो ह्या एकदम थोडक्यात आपण जसं थीम वगैरे लिहितो की नाही, आशय लिहितो विषयाचा, त्याप्रमाणे तुम्हाला सारं लेखन किंवा जिस्ट रायटिंग करायचं असतं. ओके, सो आय होप तुम्हाला इथपर्यंतचा आईस ब्रेकर क्वेश्चन पार्ट जो आहे तो समजला असेल. सो विल स्टॉप आणि याप्रमाणे तुम्ही शब्दांचा अर्थ समजून घ्या. समरायझिंग म्हणजे काय, पॅराफ्रेझिंग म्हणजे काय, प्रिसाईज रायटिंग, कोटिंग, एडिटिंग आणि जिस्ट रायटिंग याचा मराठी अर्थ काय आहे, त्याचा स्पष्टीकरण काय आहे, व्यवस्थित समजून घ्या आणि मगच तुम्ही नोटबुकमध्ये याची उत्तर लिहायची आहेत.